डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेजुरी येथील पुतळ्यासंदर्भात या ठिकाणी आता चौधरी साहेब आणि असिस्टंट कलेक्टर यांच्यासमोर बैठक झाली। आमचा एकच ठाम निर्णय आहे आणि तो कायम स्वरूपात राहणार आहे की पुतळा जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत पुतळ्याला कोणी हात लावू नये। 10 वर्षापासून आम्ही शासनाला पत्रव्यवहार करत आहोत आणि पत्रव्यवहार करत असताना नेहमी आम्ही शासनाची की या रोड संदर्भात की पुतळ्याचा अडचण होईल नाही होईल ते आम्हाला सांगा, शिस्तीत कळवा, तरी पण शासनानं अजिबात आजतागायत कळवलं नाही। आणि आता त्यांचं पालखीचं नियोजन चाललं केलं की म्हणतात की पुतळा थोडासा आम्हाला पालखी मार्गात येतोय मग काढावं लागेल। तर हे कुठलं काय तुम्ही आतापर्यंत काय झोपला होता का? जर आतापर्यंत मी पत्रव्यवहार करतोय की नोव्हेंबरला मंत्री नितीन गडकरी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा पुतळ्याचं काय पुनर्वसन व्यवस्थिशीर करो। मग या गोष्टीला आज 7-8 महिने झाले। या 7-8 महिन्यात केलं काय यांनी? आणि आता म्हणतात की आम्हाला पुतळ्यासाठी आता रोडची जागा खाली करून हवी आहे, अगदी गोडीनं द्या, असं होईल तसं होईल। तर ते आम्ही ते मान्य करणार नाही की आम्ही एकच आमचं निर्णय आणि ध्येय आहे की जोपर्यंत पुतळ्याची पूर्ण आकृती पुतळ्याची जागा फिक्स होत नाही, कलेक्टर सगळ्या परवानग्या देऊन पुतळ्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत आम्ही पुतळ्याच्या कुठल्याही परिस्थितीत रक्त सांडलं तरी पुतळ्याला हात लावू देणार नाही। एवढीच या ठिकाणी तहसीलदारांच्या समोर आणि सर्व अधिकाऱ्यांच्या समोर आम्ही फायनल डिसिजन घेतला आणि उठलो। पर्यायी जागा देतो म्हणून आत्तापर्यंत 1.5 वर्ष झालं पर्यायी जागा देतो करतात, पण त्याचं पुनर्वसन आत्तापर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाही त्याच्यावर। आता म्हणतात कलेक्टरची परवानगी घ्यावी लागेल। आता मग कलेक्टरला तुम्हाला मीटिंगला कोणी लावलं तर कलेक्टरनं, आणि आता म्हणतात कलेक्टरची परवानगी म्हणजे दुटप्पी भूमिका करतात। त्यामुळं सगळ्या परवानग्या घेऊन जोपर्यंत पुतळ्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत पुतळ्याला आम्ही हात लावू देणारच नाही। आमचा प्रस्ताव आहे तो जर मान्य केला नाही तर आम्ही कदापि तिथून पुतळा उचलू देणार नाही जोपर्यंत पुतळ्याची जागा प्रशासनाकडून मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पुतळा हलवू देणार नाही।